आपल्या सामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात. त्यामुळे या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी आज आपल्याकडे या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर मुकुंद सबनीस आलेले आहेत. त्यांचा ओबेसिटी या विषयावरचा खूप अभ्यास आहे. हजारो पेशंट्स ओबेसिटी त्यांनी ट्रीट केलेले आहेत. तेव्हा त्यांची मतं आपण या विषयावर जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर श्रीराम सावरेकर या जीवन रेखा आयुर्वेद चिकित्सालयाच्या वतीने मी डॉक्टर सबनीसांचा इंटरव्ह्यू घेतो आहे. तेव्हा डॉक्टर सबनीस, आपण आत्ताच पाहिलं की ओबेसिटी हा खूप बर्निंग इश्यू आहे. पण या विषयासंदर्भामध्ये लोकांच्या मनामध्ये बऱ्याचशे गैरसमज अशा प्रकारचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा असं करूया की ओव्हरवेट किंवा जास्त वजन असलेली व्यक्ती आणि ओबेज, ज्याला स्थौल्य असं म्हणतो आपण किंवा स्थूल असलेली व्यक्ती, ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे? खूप चांगला प्रश्न आहे की ओबेसिटी आणि ओव्हरवेट ह्यामध्ये काय फरक आहे. खरं सांगायचं म्हणजे जसा काळ पुढे पुढे चालतोय तसतसं स्थूलता या विषयाचे वैज्ञानिक मतं बदलत चालली आहेत. सुरुवातीला BMI एक पॅरामीटर होतं, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो, आणि या BMIवरनं ठरवलं जायचं की व्यक्ती म्हणजे ओव्हरवेट आहे का ओबेज आहे. तर सर्वसाधारणपणे ज्याचा BMI 23 असतो किंवा 23च्या वर असतो त्याला आपण ओव्हरवेट म्हणतो, आणि जो 27च्या वर असतो भारतीयांमध्ये त्याला आपण ओबेज म्हणतो. हे सर्वसाधारणपणे एक ठळक असं एक त्याच्यामधला डिफरन्स आपण सांगू शकतो. BMI म्हणाला, ते BMI म्हणजे काय? बॉडी मास इंडेक्स BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स आहे. हे उंची आणि तुमचं वजन ह्याचा एक विशिष्ट फॉर्म्युला तयार करून हे उत्तर त्याचं काढलेलं आहे. आणि म्हणजे हाईट इन मीटर स्क्वेअर डिवायडेड बाय वेट, म्हणजे उंचीच्या प्रमाणे वजन असणं आवश्यक आहे. हे जुनं मत झालं. ओके. पण आता जेव्हा आम्ही अगदी ॲडव्हान्स्ड ट्रीटमेंट्स घेतो, ॲडव्हान्स्ड पॅरामीटर्स लावतो, तर उंची आणि वजन तसा याचा फारसा संबंध नाही असं आता लक्षात आलेलं आहे.